माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड, याचबरोबर जगमित्र कार्यालय चालवणारा अण्णा, अनेकाच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अण्णावर आज ही वेळ का आलेली आहे? कारागृहामध्ये देखील ही वाल्मिक अण्णा अनवाणी पायानेच का राहत आहे? ह्या मागचं खरं कारण काय आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या केली. या हत्येनंतर 31 डिसेंबर 2024 रोजी वाल्मिक कराडसह इतर काही आरोपीवर कायद्याअंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आणि बीड जिल्हा कारागृहामध्ये त्यांचा कोठडीमध्ये मुक्काम ठोठवण्यात आला. त्यानंतर पासून तर जवळपास 473 दिवस आज लोटलेले आहेत. वाल्मिक अण्णा जो आहे तो कोठडीमध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. काल वाल्मिक अण्णा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना काल बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. ह्यावेळेस वाल्मिक कराड यांची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक जण असं म्हणत होतं की हा अण्णा आहे होय, हा वाल्मिक कराड आहे होय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित केला जात होता. कारण ती परिस्थितीच इतकी भयानक असल्याचं काल वाल्मिक अण्णा यांच्याकडे पाहिल्यानंतर सगळ्यासमोर उभा ठाकली. वाल्मिक कराड ज्यावेळेस बीड कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जात होता त्यावेळेस वाल्मिक कराडची परिस्थिती, वाढलेले केस, पांढरी दाढी, तोंडाला मास्क, डाव्या खांद्यावर टावेल आणि पायाने वाल्मिक कराड जो आहे तो पोलिसांनी बांधलेल्या हाताला दोरीच्या साह्याने त्याला थेट बीड जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन जात असल्याचा व्हिडिओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनीच पाहिलेला आहे. एक काळ असा होता की धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून वाल्मिक कराड यांच्याकडे पाहिले जात होते. अगदी लोकसभेची निवडणूक असेल, जिल्हा परिषदची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल अथवा परळी नगर परिषदेची निवडणूक असेल, ह्याचे सर्व जी सूत्र जे आहेत ते वाल्मिक कराड यांच्याकडेच होते. वाल्मिक कराड जो ठरल तोच नगर अध्यक्ष असायचा, वाल्मिक कराड जो ठरवल तोच नगरसेवक व्हायचा, वाल्मिक कराड ठरवेल तोच जिल्हा परिषद सदस्य असायचा, वाल्मिक कराड ठरवेल तोच पंचायत समिती सदस्य असायचा. आणि इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांना लाखोच्या लीडने विजय करण्यासाठी मोलाचा वाटा असणारा वाल्मिक कराड आज जर पाहिलं तर त्यांच्यावर अत्यंत वाईट परिस्थिती आल्याचं आपल्याला काल त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केल्यानंतर वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या सर्व प्रकरणातून मला दोषमुक्त करण्यात यावे यासाठी वाल्मिक कराडने थेट न्यायालयामध्ये अर्ज देखील केला होता. इतकंच नाही तर जामीन अर्ज देखील वकिलामार्फत न्यायालयामध्ये वाल्मिक कराड यांनी दाखल केला, परंतु न्यायालयाने हे दोन्ही फेटाळून लावले. त्यानंतर वाल्मिक कराड यांचा कोठडीमधील मुक्काम वाढला. काल वाल्मिक कराड यांची अचानक प्रकृती बिघडल्याचं कारण समोर येत होतं. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराड यांना दाखल करण्यात आलं. विविध त्यांच्या टेस्ट घेण्यात आल्या, सोनोग्राफी करण्यात आली आणि सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक सलाईनची बॉटल लावून वाल्मिक कराड यांना सुट्टी देऊन थेट बीड कारागृहामध्ये पुन्हा वाल्मिक कराड यांची रवानगी करण्यात आली. कालच्या एकंदरीत परिस्थितीने जर पाहिलं तर वाल्मिक कराड अनवाणी पायाने बीड जिल्हा कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जात असल्याचा आपल्याला व्हिडिओ पाहण्यास मिळालेला आहे. अनवाणी पायाने राहण्यामागचं कारण जर पाहिलं तर परळी येथील बबन गित्ते आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावेळेस बबन गित्ते यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत मी वाल्मिक कराड यांना संपवत नाही तोपर्यंत दाढी करणार नाही, आणि वाल्मिक कराड यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत मी बबन गित्ते यांना संपवत नाही तोपर्यंत मी अनवाणी पायानेच राहणार. ती शपथ आजही कायम असल्याचं काल आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे. कारण जर पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्हा कारागृहामध्ये मुक्काम ठोठत असलेला वाल्मिक कराड ज्या वेळेस कारागृहातून बाहेर येतो त्याच्या हातामध्ये दोरखंड बांधलेला असते, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, या बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराड ज्यावेळेस बीड जिल्हा रुग्णालयामध्ये येतो त्यावेळेस अनवाणी पायाने येत असल्याची परिस्थिती आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे. काल
ज्या वाल्मिक कराडकडे पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की हाच वाल्मिक अण्णा आहे होय. हे जे प्रश्न आहेत ते सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहे, कारण वाल्मिक कराड यांची परिस्थिती पाहिली तर अत्यंत नाजूक परिस्थिती झाल्याचं आपल्याला काल त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे. लाखोच्या फॉर्च्युनर गाडीमधून फिरणारा वाल्मिक कराड काल डोक्याचे वाढलेले केस, पांढरी दाढी, तोंडाला लावलेला मास्क, एका डाव्या खांद्यावर हातरुमाल आणि अनवाणी पायाने वाल्मिक कराड जात असल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे. वाल्मिक कराड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत होतं, परंतु सर्व रिपोर्ट चेक केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नॉर्मल असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली आणि बीड कारागृहामध्ये त्यांची रवानगी देखील करण्यात आलेली आहे. वाल्मिक कराड बाहेर निघू दे, हत्तीवरून साखर वाटू असा जो व्हिडिओ होता तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे. काल वाल्मिक कराड यांची परिस्थिती पाहून तो व्हिडिओ जो ज्याने सोशल मीडियावर अपलोड केला आहे त्याला देखील प्रश्न पडला असेल की हा वाल्मिक अण्णाच आहे का. इतकी वाईट परिस्थिती कालच्या एकंदरीत चित्रानुसार आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे. वाल्मिक कराड म्हणजे बीड जिल्ह्यातील संपूर्ण राजकारण चालवणारा व्यक्ती. आज त्या व्यक्तीवर कशी पद्धतीची परिस्थिती येऊन ठेपलेली आहे हे आज सर्वांनीच पाहिलेले आहे. काल ज्या वेळेस वाल्मिक कराड यांना पोलीस व्हॅनमधून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन जात होते त्यावेळेस त्या परिसरामध्ये असलेले अनेक नागरिक हा माणूस कोण आहे ह्या हेतूने त्याकडे टकमकरित्या पाहत होते, कारण तगडा पोलीस बंदोबस्त, त्यात तोंडाला लावलेला मास्क, वाढलेले केस, पांढरी दाढी आणि अनवाणी पायामध्ये हातामध्ये दोरखंड बांधून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी वाल्मिक कराड यांना घेऊन जात असल्याचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. धनंजय मुंडे यांचा राईट हँड असलेल्या वाल्मिक अण्णावर आज ही परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. ज्या नेत्यासाठी जीवाचं रान केलं तो नेता आज वाल्मिक कराडकडे खरंच पाहणार आहे का. एकंदरीत कालच्या परिस्थितीनुसार जे काही नेते मंडळी आहेत ते स्वार्थी असल्याची परिस्थिती काल पाहण्यास मिळालेली आहे. ज्या नेत्याला ज्या कार्यकर्त्यांनी मोठं केलं आज त्या कार्यकर्त्यावर कशा पद्धतीची वेळ येऊन ठेपलेली आहे. त्या कार्यकर्त्याला आज सहकार्य करण्याची गरज आहे. बाहेर निघण्यासाठी कशा पद्धतीने वाल्मिक कराड यांना काढता येईल यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे, परंतु वाल्मिक कराड यांचा मुक्काम कोठडीमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव पुढे आल्याचं आपण पाहिलेलं आहे. वेळोवेळी ह्या हत्या प्रकरणाविषयीची सुनावणी कोर्टामध्ये चालू देखील आहे. वाल्मिक कराड यांनी 2 अर्ज देखील न्यायालयामध्ये दाखल केले होते, परंतु न्यायालयाने ते अर्ज देखील फेटाळून लावले. त्यानंतरची परिस्थिती आपण जर पाहिली तर वाल्मिक अण्णाची अत्यंत बिकट परिस्थिती झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे. काल वाल्मिक कराड यांना पाहिल्यानंतर कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही ही परिस्थिती सर्वसामान्य व्यक्तीच्या डोळ्यासमोर उभा राहताना दिसून आलेली आहे. अनेकांच्या गळ्यातील ताईत बॉस म्हणून मिरवणाऱ्या वाल्मिक अण्णाचे कार्यकर्ते देखील आता स्तब्ध झालेले आहेत, कारण कालची परिस्थिती पाहिली तर अण्णाची अत्यंत वाईट परिस्थिती असल्याचं आपल्याला कालच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.